मंडळी, हा शेक जर तुम्ही पाहिलात ना, तुमचे हातपाय दुखणं किंवा हातपाय गळणं, अशक्तपणा वाटणं, ब्लडची कमी वाटणं, या शेकने सगळं काही दूर होणार आहे. हा शेक तुम्हाला महिन्यातून फक्त 2 वेळा प्यायचा आहे. तर इथे आपण 2 चमचे फुटाणे, 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम आणि थोडेसे मनुके, पेंड खजूर, इथे मी 5 ते 6 बियावाल्या पेंड खजूर घेतल्या. त्या बिया काढून हे रात्रभर भिजत घालायचं होतं आपल्याला दुधामध्ये. दूध तापवून थंड करून मगच भिजत घाला, म्हणजे ते नासणार नाही. तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, थंड दूध घालायचं, थोडंसं बर्फ घातला तरी चालेल, थोडंसं फिरवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये एक केळ घालायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने स्लाइसेस करून केळ घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान असं बारीक करून घ्यायचं. तर इथे आपला एकदम हेल्दी आणि हातपाय न गाळणारा शेक आपला तयार आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर तुमचे हातपाय वगैरे दुखत असतील, तुम्ही लहान मुलांना पण नक्की देऊ शकता. आणि जाता जाता तेवढं चॅनलला सबस्क्राईब करा.